या क्षणाची सगळ्यात आनंदाची बातमी तमाम देशवासियांसाठी, प्रामुख्याने महाराष्ट्रासाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी तर स्वाभाविकपणे की अंडर-19चा विश्वचषक भारताने पुन्हा एकदा जिंकलेला आहे। अतिशय जबरदस्त अशा प्रकारची खेळी सगळ्या आपल्या टीमने केली। 175 धावा आणि त्या पाठोपाठ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरल्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट्स, अत्यंत अष्टपैलू अशा प्रकारची कामगिरी झाली। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। प्रसन्न संत आपल्यासोबत आहेत, क्रीडा समीक्षक। संत सर, स्वागत आहे आपलं। अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा। नमस्कार मिलिंदजी। हो, अगदी बरोबर, अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि ही भारताच्या क्रिकेटची पुढची पिढी आहे, नवीन पिढी आहे। आणि बघा काय कमालीचं प्रदर्शन टीम इंडियाने केलेलं आहे। म्हणजे एकमेव टीम ही अशी या अंडर-19 वर्ल्ड कपची की प्रत्येक मॅच मध्ये विजय मिळवला आणि विजय पण मोठ्या थाटात तो मिळवला। मग ते लीग स्टेज असेल, सुपर 6चा स्टेज असेल किंवा सेमीफायनल असेल आणि आज फायनल। मग 411 जेव्हा पहिल्या इनिंग्स मध्ये होतात, अर्थात क्रिकेट आपण नेहमी म्हणतो की हा अनिश्चिततांचा खेळ आहे, पण काही काही गोष्टी ना की आपल्याला त्या आधीच कळतात। जेव्हा 411 झाले तेव्हाच अर्धी बाजी आपण मारली होती आणि त्यानंतर गोलंदाजाने त्यांचं काम केलं आणि एक टॉप क्लास परफॉर्मन्स आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टिकमार्क टीम इंडियाच्या या अंडर-19च्या टीमने केलेला आहे। बरं, अवघ्या 40 ओव्हर्समध्ये म्हणजे 40.2 ओव्हर्समध्ये पाहुण्यांचा सगळा संघ गारद झाला। हे जेव्हा 400 क्रॉस केले होते तेव्हाच असं वाटायला लागलं होतं येस आपण जिंकणारच। हो, अगदी बरोबर, कारण बघा 411 जेव्हा झाले होते तेव्हा ते प्रसन्न सर, तुमच्याकडे येतो मी। आपल्या आयुषच्या घरच्यांचे आपल्याकडे काही प्रतिक्रिया आलेत, आपण ऐकूया। वर्ल्ड कप जीतने के बाद हमारे को उसमें कुछ बोलने की जरूरत ही नहीं है कि मैं जो बोला था मैंने किया। बस अच्छा लग रहा है आज आयुष ने ये मैच जीता है, क्या कहना है इस पर? ये खुशी के लिए भी मेरे पास इसके इतने सालों से जो मेहनत कर रहे थे वो मेहनत को आज रंग लाई है। और ये इंडिया 19 वर्ल्ड कप जो रहते वो पूरे बोलो लाइफ टाइम अचीवमेंट है। वो एक ही बार खेलने के लिए मिलता है और उसमें वो आज वर्ल्ड कप लेके घर आ रहा है, तो इसके लिए मेरे पास शब्द नहीं है। ये कैसे मतलब उसका जजन क्या, उसको बताऊं क्या करूं क्या नहीं। अभी उसके लिए मैं वही देख रहा हूं कि इतना क्राउड आया है, सब अपने को कांग्रेचुलेशन बोल रहे हैं, सब कुछ चल रहा है। उसके लिए वही है कि उसने जो सपना देखा था वो सपना पूरा हो गया। प्रसन्न सर, काय सांगाल? का बापाला किती आनंद झालाय हो, तेवढाच आनंद आपल्याला सुद्धा झालाय। अगदी बरोबर आहे। आणि जसं आता सर म्हणाले तसं की जे स्वप्न होतं, जे एक स्वप्न पाहिलं होतं ती स्वप्नपूर्ती झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आयुष मात्रेची ही सुरुवात आहे। बघा, त्यांनी मुंबईला प्रतिनिधित्व केलेलं आहे। मग ते लिस्ट ए क्रिकेट असेल किंवा T20 फॉर्मॅट असेल, रणजी ट्रॉफी असेल, त्यांनी त्या सगळ्या फॉर्मॅट्समध्ये स्वतःला सिद्ध केलेलं आहे। IPL मध्ये त्याचा शानदार डेब्यू झाला होता आणि अंडर-19च्या टीमचं नेतृत्व करणं सुद्धा एक वेगळं आव्हान असतं, कारण त्या सगळ्या मुलांना एकत्र येऊन त्या ध्येयाकडे, त्या उद्देशाकडे प्रत्येक मॅच दर मॅच पुढे जायचं असतं। आणि कॅप्टन्सी पण काय कमालीची केली आणि एका कॅप्टनला जर टीम पाहिजे असेल ना तर ती अशी टीम पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक उत्तर लगेच आयुष मात्रेला सापडत होतं। मग ते फलंदाजीत असेल, गोलंदाजीत असेल, ऑलराऊंडर्स असतील, फिल्डर्स असतील, त्यामुळे आयुष मात्रेचं मोठं यश आहे आणि टीम इंडियाचंही मोठं यश आहे। प्रसन्न सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि गप्पांबद्दल। यासोबतच जोरदार खेळी जी आपल्या टीमनं केली ना, ही टीमचं जे नेतृत्व ज्यानं केलं होतं त्या वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी काय प्रतिक्रिया दिली या जबरदस्त विजयानंतर तीही पाहूया। ये पूरे भारतवर्ष के लिए बहुत प्राउड मोमेंट है और हमारे बिहार के सभी वासियों को बहुत बहुत बधाई कि हमारे बीच का एक बच्चा और उसके जो उसने शानदार परफॉर्मेंस किया है इस मैच में। 80 गेंदों पे 175 रन बनाए हैं, 15 छक्के 15 चौकों की सहायता से। ये एक अद्वितीय परफॉर्मेंस है, अद्भुत प्रतिभा है और उसके इस इतने बड़े परफॉर्मेंस के प्लेटफॉर्म पे इंडिया टीम ने 410 रन बनाए, जो कि एक तरीके से अनचेसेबल टारगेट है। और इस जीत के लिए पूरी टीम इंडिया को भी बधाई और खेलने वाले सभी बच्चों को बधाई। ये